बात आहे, क्या बात आहे. थँक्यू थँक्यू. आयुष्यातल्या हायवेवर जेव्हा येतो दुःखाचा स्पीड ब्रेकर, तेव्हा आठवतं लाफ्टरचं कुशन. म्हणूनच तुमचा प्रवास सुखकर होण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कॉमेडीचं अस्सल देशी वर्जन, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. महाराष्ट्राच्या या हास्य जत्रेत हास्य खुर्द आणि हास्य बुद्रुकच्या सगळ्या गावकऱ्यांचं मनापासून स्वागत. समीर, विशाखा, नम्रता आणि प्रसाद, तुम्हाला आज तागायत महाराष्ट्रानं कॉमेडीतली अनेक इनामं बहाल केलेली आहेत आणि तुम्ही कॉमेडी देखील अतिशय इमानदारीत करता आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला तुमच्या गावचे इनामदार म्हणतो. तुम्ही चौघांनीही अनेक वर्ष मराठी विनोदी अभिनेते म्हणून काम केलं आहे, करता आहात आणि म्हणूनच तुमचं आणि मराठी विनोदी परंपरेचं एक घट्ट नातं निर्माण झालंय. तसंच सुंदर नातं निर्माण झालंय प्रेक्षकांचं आणि सोनी मराठीचं. सोनी मराठी, विणूया अतूट नाती. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य खुर्द आणि हास्य बुद्रुकच्या इनामदारांचं आणि स्वागत करूया बहुरंगी बहुढंगी बँडचं. त्याचबरोबर स्वागत करूया कॉमेडीची ही दंगल जज करायला आलेल्या आपल्या सरपंचांचं, अर्थात लाखात देखणी सई तांभडकर आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, या भागापासून दर आठवड्याला आपल्याकडे 2 खास पाहुणे येणार आहेत, जे पाहुणे आपल्या या स्पर्धकांबरोबर परफॉर्म करून त्यांना कॉमेडीचे जहागीरदार बनवण्यासाठी मदत करणार आहेत. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्या दोन्ही खास पाहुण्यांचं, अंशुमन विचारे आणि प्रभाकर मोरे. तुम्हा दोघांचंही या हास्य जत्रेत मनापासून स्वागत. तुम्ही दोघेही बसू शकता. तर आपल्या समोर येत आहेत हास्य बुद्रुकचे इनामदार. एक मिनिट प्राजक्ता, आता दरवेळी ते का पहिले झालं ना, मागच्या वेळी केलं ना त्यांनी. एक सेकंड. बुद्रुक म्हणजे बुजुर्ग, हे ऑलरेडी ठरलेलं आहे आपलं, त्यामुळे आता आम्हीच. नाही ते सगळं झालं, दिलं मागच्या मान, बस झालं आता. नाही बस, सिनियर्स नेहमी सिनियर. एक मिनिट, आम्ही आहोत ना इथे बसलो आहेत ना, हा, आम्हाला ठरवायची संधी द्याल. हा समीर. येस. तू बुजुर्ग आहेस पण इथे आम्हाला या खुर्चीवर बसवलंय, ऑफकोर्स त्याचा मान आपण राखू शकता का आपण? येस ऑफकोर्स सर, ऑफकोर्स. आपलं ठरलंय त्याप्रमाणे बाई वाड्यावर या, बाई नाण्यावर या, नाण्यावर. वय सरपंच. तर मंडळी, हे आहे हास्य नाणं. ह्याच्या एका बाजूला लिहिलंय हास्य खुर्द आणि दुसऱ्या बाजूवर लिहिलंय हास्य बुद्रुक. बघूया नाण्याचं काय म्हणणं आहे. एक सेकंड, आम्हाला बघायचे दोन्ही साईडला, नाही तर ह्यांचंच नाव असेल. एक मिनिट. असं कसं? नाही एक मिनिट थांबा जरा, एक मिनिट. हास्य बुद्रुक, ओके. हास्य खुर्द, ठीक आहे. बरोबर. ओके या. तर बघूया नाण्याचं काय म्हणणं आहे आणि कोणाला मिळतोय मान महाराष्ट्राला पहिल्यांदा हसवण्याचा. हो. बघूया. येस. चला. गणपती बाप्पा मोरया. हास्य खुर्द. हास्य खुर्द. चला या जागा रे बुजुर्ग. यस. तर आता आपल्या समोर येत आहेत हास्य खुर्दचे इनामदार प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव. मंडळी, आपण नेहमीच म्हणतो की दुसऱ्यांना मदत करण्यासाठी आपण सदैव तत्पर असलं पाहिजे. तर हेच म्हणणं संभेरावांच्या नम्रताने खूप मनावर घेतलंय. तर बघूया ती खांडेकरांच्या प्रसादला कशा पद्धतीनं मदत करतेय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. अहो बाई काय करताय? पाणी गळतंय. तुम्ही शेड एवढीच आहे, एवढीशीच जागा आहे. तुम्ही इथे उभे राहा. काय चाललंय यांचं? पाणी गळतंय. पाणी गळतंय ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथेच बाई पाऊस पडतोय, पाणीच येणार, लिंबू सरबत नाही येणार. बाई हसला तर तुमचं लिंबू सरबत उडालो सगळं.
इट्स ओके पडला सावकाश भिजला असेल. हा प्रिया. हा अगं नाही तो पाऊस पडतोय जरा उशीर होईल. टिप टिप नाही, नाही. बरसा मी निघालोय ऑफिस मधून निघालोय. हा थोडासा पाणी प्रिया अगं काय झालंय मला टॅक्सी आग लगी तो बाई मी बाई बोलतोय अगं प्रिया बाई फोन चालू आहे फोन. रोमॅन्टिक वातावरण. नको पण फोन चालू आहे ना माझा. Sorry. प्लीज. हा हॅलो. हा ग प्रिया अगं पाऊस पडतो तर माझ्या हातात आहे का ते. अशी काय करतेस तू. अगं रिक्षा नाही मिळत आहे माझं. एक सेकंड बाई काय आलं थंडी वाजते. टिंग टिडिडिडिडिंग. हॅलो. हा अगं प्रिया अगं तर माझ्या हातात आहे का पाऊस. मी पाडतो का वरतून. अगं नाही माझं ऐक. हा मी बघतो टॅक्सी रिक्षा काही मिळत नाहीये मी येतो. येस थँक्यू. हा हा इट्स ओके. पडला असता तर अगं मी प्रिया थँक्यू सो मच. बाईने गिफ्ट ठीक केलाय आहे ठीक आहे. अगं प्रिया मी मागच्या थँक्यू खरंच थँक्यू. एवढं मागत पडलं असतं मला तर विसरून गेले असते अशीच. प्रिया अगं Thank you. बाई इट्स ओके इट्स ओके. हा नाक नाही पडलंय रुमालच पडलंय. बाई प्लीज हसू नका खूप वाईट हसता तुम्ही प्लीज. हॅलो. हा अगं नाही सुनीता कुठून आली मध्ये. सुनीता नाहीये. अगं सुनीता नाहीये सोबत. आज रपट जाई तो हमें ना प्रिया माझं ऐका ना. उठाइयो. अगं प्रिया अगं हमें तसं जो उठाइयो तो खुद भी फिसल बाई जाए. ओ बाई काय करताय. मी पण फिसल गई हो. तर नीट उभा राहा ना. पाऊस तुमचं काय चाललंय मध्ये यार. गाणी सुचतायत. हॅलो. खुद भी फिसल अगं मी नाहीये. सुनीता नाहीये. आज सुनीता ऑफिस आपण- सोडून गेली. हॅलो. रपट जाई तो हमें ना का प्रिया गर्लफ्रेंड वाटतं तुमची. बायको आहे माझी बायको. हा बायको आहे. सुनीता गर्लफ्रेंड वाटतं तुमची. हा तुम्हाला काय करायचं. दोन तुम्हाला काय करायचं? गप्प बसा ना. आपलं काम करा ना. सॉरी हॅलो प्रिया. अगं नाही बाळा ऐक शांतपणे ऐक. अगं दरवेळेच नाहीये शांतपणे ऐक. सुनीता गेली ऑफिस सुटल्यावर गेली. मी आता एका शेड खाली उभा आहे. पावसाळ्यात- लवली गार्डनची शेड आहे ना तिथे. तुमचं काय चाललंय. माझा फोन आहे मला बोलू द्या ना. त्यांना कळायला पाहिजे ना कुठे एक्झॅक्ट. कशाला मी सांगतोय. बरं ठीक. हॅलो. अगं नाही लवली गार्डन नाहीये. शेड आहे. अगं नाही लवली गार्डन नावाची चायनीजची गाडी आहे त्याच्या शेड मध्ये आहोत. अगं ऐक ना लवली. अगं नाही सुनीता सोबत लवली. अगं काय झालं. बाई तुम्ही का लवली. आता आय लवली तर लवलीच सांगणार ना. आता आय लवलीच आहे ना. तर काय आहे का माऊली आहे का पाऊली आहे का गाव काय आहे. आपण कशाला लवलीच सांगणार ना. काय काय गरज काय. उगाच मदत करत होते. मी मागितले का मदत. नकोय मला तुमची मदत. तसं नाही. बाई तुम्हाला माहिती ना माझी बायको एक नंबरची संशयी आहे माहिती आहे. तिला असं वाटतं की मी आता सुनीताला घेऊन त्या लवली गार्डन मध्ये गेलोय. बाई प्लीज असं नका करू यार. मी बोलू का कशाला त्यांच्याशी. नको. मी बोलेन. हा नको रुमाल दिला राहू दे. मदत केली. हॅलो प्रिया अगं ऐक ना. अगं बाळा नाहीये. प्रिया अगं वाईट वाटतं खूप. प्रिया अहो ते गिळा ना. काय येतंय ते गिळा. मी बोलतोय. काय लावलंय. मला वाईट वाटतं. कुकर ठेवलाय शिटी करताय. मला वाईट वाटतं. बाई मी बोलतोय ना फोनवर. काय चाललंय तुमचं यार. मला वाटलं मदत करावी. नको गप्प बसा. हॅलो प्रिया अगं नाहीये त्या कोणतरी वेगळीच बाई आहे ती गेली माहिती नाही. अगं ऐक मी एक काम करू तुला व्हिडिओ कॉल करू का म्हणजे तुला पटेल. मी व्हिडिओ कॉल करतो. हा म्हणजे तुला पटेल. मी सुनीता सोबत नाही. हा लगेच व्हिडिओ कॉल करतो. 1 मिनिट. बाई मी तुमच्या पाया पडतो. मी आता व्हिडिओ कॉल करतो. करा, हा. प्लीज तुम्ही दिसू नका. मी नाही दिसत. तुमचा चेहरा दाखवू नाही, नका. नाही दाखवतच नाही तर तिला वाटेल मी की पराया औरत के साथ तुम्ही हिंदी का बोलतोय. कशाला बोलताय.
ऐका ना बाई प्लीज. मी नाही दाखवत चेहरा, मी लपवते. खाली बस खाली बस. मी खाली बस. व्हिडिओ कॉल मध्ये दिसू नाही नका. हा दिसत. खाली बस खाली बस. हा खाली बस. हा हॅलो प्रिया. नाही प्रसाद, तू खोटं बोलतोस माझ्या बरोबर. मला माहिती ती सुनीता तिथे आहे. अगं- मला माहिती ती सुनीता माझ्या संसारात का विष घालवतीये. अगं नाही बाळा, इथं कोणी नाही. हा का व्हिडिओ कॉल केला. हा बघ फक्त लांब तिकडे बाबा बसले ते बाकी कोण नाही. हे बघ गुंडी, मी सगळं दाखवतोय. गुंडी नाहीये मी. गुंडी गुंडी प्लीज. गुंडी यू आर माय लाईफ. गुंडी यू आर माय लव्ह. खरं बोलतोस प्रसाद, तू गुंडी यू आर माय वर्ल्ड. खरं बोलतोस ना. गुंडी यू आर माय 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 सगळंच. आय लव्ह यू प्रसाद. आय एम सॉरी प्रसाद. नमो बेडी. उगाच काय पण विचार करतेस. जाऊ दे, सगळं जाऊ दे. येस ऐक ना, छान पाऊस पडतोय. Yeah. तू येताना कांदा भजी प्लेट घेऊन ये ना प्लीज. ॲज यू से. काय मला माहिती तू खोटं बोलतोय. काय? तुला काय तर कपडा गुंडाळा म्हणून मला काय कळलं. तू घरी आहे प्रसाद, मी अगं, दाखवते तुला. गुंडी कसला- तू घरी आहे. अहो तुम्ही डोक्यावर पडलात का. वरती कशाला आला. प्रिया बघत होते. माझी बायको आहे, तिच्यात काय बघण्यासारखं. ती म्हणजे काय राणीच्या बागेतला पेंग्विन आहे. बघत होते. तुम्हाला कळतंय का. आता तिला वाटलं असेल की सुनीतात माझ्यासोबत आहे, ती तोंड लपून फिरते यार. मी एक काम करते, मी कन्सिव्ह करते त्यांना. कन्सिव्ह नाही. त्याला कन्सिव्ह करणं नाही म्हणत, कन्व्हिन्स करते. हा कन्सिव्ह मी काँग्रेस नाही झालं. काँग्रेस कशाला करतात. ऐका ना जरा शांत सॉरी बसा. मी नको बाई, आता तुम्ही काय करू नका. मी कोपऱ्यापासून हात जोडतो. कोपरापासून नाही सोडले जाते तू. कोपरा माझं चुकलं. ऐका माझं. मी काहीतरी करते. नका काय करू. मी पाय पडतो. नका काय करू. तुम्ही करा. तुम्ही करा. मलाच करावं लागणार आहे. तुम्हीच करा. एक काम, तुमच्या बायकोला हे गरमागरम भजी आवडतात की नाही. हा. गरमागरम भजी. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्यासाठी तुमच्यासाठी आणि तुमच्या बायकोसाठी गरमागरम भजी घेऊन जा. हा 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 हा. मग तुम्ही घरी जाल, दरवाजात उभे राहाल तर ती दरवाजा उघडेल. हा, हा. दरवाजा उघडल्या आधी आत काय येईल तर आधी अशा भजीचा पुडा आत येईल हा. आणि मग हा वडा आत. तुम्ही नवरा तुम्ही हा, हा, हा. तिकडे भजी आणा तिकडे. येस येस मी जातो. हा पाऊस येतो. तो पाऊस मला पडतो. पण गेला. ते प्लास्टिक बंदी झाले ना. मोबाईल कुठे. माझ्याकडे मी ठेवते. हा? मी ठेवते माझ्या. मी लगेच भजा घेऊन येतो. बरं ऐका, तुम्ही चाललाच तर माझ्यासाठी एक प्लेट भजी हा, हा, घेऊन हा, या. हा, आणि पैसे देते मी हा तुम्हाला. हा चालेल. आणि खड्ड्यात जा. हा. बायको कॉलिंग. नको बाई, मी नाही उचलत. मी उचलला तर म्हणाल बाईने उचलला, कशाला उचलला, काय गरज होती. नाही उचलला तर का नाही उचलला माझा फोन. नक्कीच तसं कटकट नको मी उचलते. हा ताई बोला. नमस्कार. हॅलो. हे ना तुमचे ते गेलेत, भजी आणायला गेलेत. हो नाही खरंच बघा काय रोमॅन्टिक वातावरण आहे. नाही खरं तर या रोमॅन्टिक वातावरणात तुम्ही इथे पाहिजे होतात, पण हे भाग्य नेमकं मला लागलंय बघा ना. हो काय बरं ते आले की सांगते. ओ बाई. हो अच्छा हा ठीक आहे. ओके ठेवला. माझा फोन. बायकोचा फोन होता तुमच्या. हा बायकोचा फोन होता. काय बोललात. काय नाही म्हणलं, तुम्ही भजी आणायला गेलात. म्हणलं एवढा मस्तपैकी असं छान रोमॅन्टिक वातावरण आहे, एकत्र भजी खाण्याचा आनंदच वेगळा. नाही बरं त्यांनी तुम्हाला एक निरोप दिलाय. त्यांनी सांगितलंय की येता येता एक दीक्षिताकडे या. काय प्रेम आहे तुमचं एकमेकात. तुम्हाला कसं कळलं. कुठून आलीस. दीक्षितांकडे बोला. कशाला आलीस. काय अगं दीक्षित म्हणजे माझे वकील. घटस्फोटाच्या पेपरचं सह्या करायला बोलवलाय. अगं जाणं पावसात धावून चौक बोला कुठेतरी. बाई नको ऐका. एक बाईच एका बाईला समजू शकते आणि तीच तिला समजावून सांगणार. तुम्ही आता अजिबात एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीवर काय चिडायचं. एवढं काय संशय घ्यायचा. हे पकडा. सांगत तिला. हे बघा ताई, हे बघा तुम्ही माझं ऐका आता. हे ना सुनीता वगैरे जे काय आहे ना ती चौचाल बाई काही नाही त्यांच्या आयुष्यात. ती आता ते मला सांगत होते. अहो ती गळ्यात पडली यांच्या. हो ती नाटकं करते. 1 नंबरची 12 गावचं पाणी प्यायलेली बाई आहे तुम्हाला सांगते. आणि आता तुम्ही त्या सुनीताला जाऊन सांगा. तिला सांगा आता तू नाही आता
आता मी आहे ह्यांच्यासोबत. बोला ना ताई. हा 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 सांगते. हा काय काय बोलली प्रिया, काय बोलली? सुनीता होती. आणि निरोप दिलाय. काय प्रसादला सांग तोड नको दाखवू परत कधी. मारला जाऊन कुठेतरी. मारला जाऊन. मी फक्त मदत करायचं म्हणून मला वाईट वाटलं. श्रीदाक्षिण्य म्हणून मी तुमची घरातलं पण बंद केलं, बाहेरचं पण बंद केलं. काय करू आता? तसं इलिगलच होतं ना. सुपर डुपर पंच आणले तुम्ही. बघूया तुमचे हे पंच आपल्या सरपंचांना किती भावलेत. प्रसाद प्रसाद नावातच टॅलेंट आहे रे. बायको पेपरवेट सारखी असते. नवऱ्याला खूप फडफडू देते पण उडू देत नाही कधी. पण या स्किट मधली जी नम्रता होती, पेपरवेट म्हणजे जवळपास 100 किलोचं वजन. तुमची एनर्जी, तुमचं टायमिंग, माइंड ब्लोईंग, सुपर, फॅन्टॅस्टिक. सई तुमच्या परफॉर्मन्सला मला एकच गोष्ट करावीशी वाटते आणि ती मी करणार आहे. खूप हसलो. सुरुवात खूपच खतरनाक झाली आहे. थँक्यू. खरंच धमाकेदार सुरुवात केली आहे तुम्ही. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. मंडळी, वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण इथेच रंगते तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. तुमच्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, कॉमेडी करणं फार कठीण असतं असं म्हणतात, पण त्याही पेक्षा कठीण असतं कॉमेडियन म्हणून जगणं. ते कसं हे दाखवण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत हास्य बुद्रुक मधून फिल्टर पाड्याचा बच्चन संजू फेम गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि आपल्या या आठवड्याचे खास पाहुणे कॉमेडीचा झणझणीत तडका अंशुमन विचारे. डॉक्टर डॉक्टर नर्स नर्स कोणी आहे काय? नर्स. अरे नर्सचे कपडे वापरत कोण हा कटप्पा आला? येस, अंशुमन विचार, द फेमस कॉमेडी स्टार. या तुमच्या बऱ्याच स्किट पाहिल्या, त्याबद्दल ना बोललेलंच बरं. काम बोला. ऐका ना, अपेंडिक्सचं ऑपरेशन सुरू करा लवकर. तो काय व्हॉट्सअपचा ग्रुप आहे का लगेच सुरू करायला? डॉक्टर यायला नकोत? पोटात खूप दुखतंय. हो, खूप दुखतंय. हे दुखणारच. आता समीर चौगुले ग्रुप लीडर झाला म्हटल्यावर तुमच्या पोटात दुखणारच. कोण? समीर चौगुले कोण आहे? ग्रेट ऍक्टर समीर चौगुले माहित नाही? कोण? नीट जरा नीट. अच्छा, तो अकाली वृद्धत्व आलेला. अच्छा, बरं वागतो म्हणून सगळीकडे काम मिळतं धरतोच नाही. ते महत्वाचं नाहीये. पोटात दुखतं. ठीक आहे, आमचे डॉक्टर प्रचंड हुशार आहेत. येतीलच ते आता. कधी येतील? हॅलो. डॉक्टर आले. Yes. Dr. Gaurav Devidas More from Powai Filter Pada. Yeah. Same, Sanju Fame. Yeah. Okay, tell me. Yeah, as soon as. Okay, no sooner than. Acha. Add question tag. Oh my God.
I eat a mango. I am eating a mango. Oh. Okay. Change the voice. Change the voice. कोण आहेत हे? कोण आहेत डॉक्टर आहेत ते. हे? हो. बाल नाटकाचे डॉक्टर सुद्धा खरे वाटतात हो. हे त्याच्यापेक्षा भयानक आहे. So nurse. ही एकच आहे पण सौख्य बरोबर आहे. So nurse. Today which operation? नसबंदी. अशा नर्सवर बंदी घातली पाहिजे जी सतत मोबाईल वरती असते. बरोबर. ओ माय गॉड. विंशुमन आचार्य. विंशुमन आचार नाही हो, घनशुमन पुचारे. घनशुमन विचारे. अरे तेच ते कसं असेल? नाही सर, तुम्हाला काय सांगू, मी तुमचा लय मोठा फॅन आहे सर. काय स्किट असं तुमच्या. आई शपथ सर, मी आहे ना, मी तुमच्या स्किट मोबाईलवर बघत ऑपरेशन करतो. खरंच तिला विचारा. नर्स प्लीज. एक मिनिट. मला विशाखा सुभेदार खूप आवडतात. हे जे कोणी अंशुमन विचारे फुचारे आहेत ना, मला आवडतच नाही. का? कारण एका इव्हेंट मध्ये यांनी मला सेल्फी दिली नव्हती. टाकलून दिला होता, ऍटिट्यूड दाखवला होता. पण विशाखा सुभेदार मॅडमना जेव्हा कळलं ना मला सेल्फी हवी, त्या स्वतः माझा पत्ता शोधत माझ्या घरी आल्या आणि असा सेल्फी देऊन गेल्या. मला खूप आवडलं माहितीये. त्या येताना माझ्यासाठी त्यांच्या हॉटेलमधून बिर्याणी, भाकरवडी असं बरंच काय काय घेऊन आल्या होत्या. मी इथं वेडीच झाले होते. उरलेलं खपला नसेल म्हणून टाकलं असेल तुमच्याकडे. काही बोलायचं नाही. तुम्हाला सांगते, मी नको असं म्हणत असताना सुद्धा त्यांनी आमचा सेल्फी स्वतः सोशल मीडियावर टाकला. अहो त्या पूर्ण वेळ सोशल मीडियावर असतात, पार्ट टाइम शूटिंग करतात त्या. विशाखाताईंबद्दल काही बोलायचं नाही. जीभ हसडून हातात देई ना, त्यापेक्षा अपेंडिक्स हातून हातात द्यावं. खूप दुखतंय हो. क्या बात है यार. सर अरे नर्स, कसला भारी पंच मारला यार. पंच नाही मारला हो, खूप लंचचे पण वांजे झाले. सॉरी. मला हसू कंट्रोल होत नाही हो सर. खतरनाक. एक मिनिट, मी आहे ना, डॉक्टर गौरव देवदास मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. नर्स, आपल्याला यांचं ऑपरेशन केलं पाहिजे. यांचं रेडी मिक्स करायला घ्या. रेडी मिक्स नाही रे, अपेंडिक्स. हे नक्की डॉक्टरच आहेत ना? येस, आय एम व्हेरी टॅलेंटेड डॉक्टर. काय गं, साधा सुद्धा डॉक्टर नाहीये मी. केम्ब्रिजचा शर्ट घालून आलेला डॉक्टर आहे. सर, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी. सर, हे काय आहे? युनिव्हर्सिटी. हो येस, केम्ब्रिजची युनिव्हर्सिटी. आय एम अ गोल्ड मेडलिस्ट ऑफ केम्ब्रिज युनिव्हर्सिटी इंटरनल ह्युमन रिसोर्सेस. इंटरनल काय जिभेला सूज आले, सैल करा ती. मला मागे आली होती, मी काय बोलतो. कॉमेडियन यार. सर कसं काय सर, मी भरपूर ऑपरेशन केलं, भरपूर. शेवटचं कधी केलं होतं तुम्ही? 3 महिन्यांपूर्वी. 3 महिने जेलमध्ये होते ते. हे का शुद्ध मराठी बोलण्याच्या स्पर्धेत मला शिक्षा झाली होती. वा. मराठी स्पर्धेत त्याचप्रमाणे बेसूद होय पण का नाही मारलं? एकदम परत जमेल ना तुम्हाला? एकदम परत द्या ना. काय घ्या ना, परत द्या. ओके सर, ऑपरेशन काय होतच राहील. एक काम करा, तुम्ही झोपा तुम्ही प्लीज झोपा सर. अरे तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये आला हेच आमचं भाग्य आहे. सर कसला खतरनाक. सॉरी. वा. अरे सर, काय त्या तुमच्या माकड उड्या जबरदस्त. मी काय करू यार, मला हसू कंट्रोल होत नाही. मला वाटत नाही मी आज जगीन म्हणून. सर चला. ओके सॉरी. तेवढंच फक्त जमतं हे करा ना. अंशुमन विचारे व्हेरी टॅलेंटेड कॉमेडियन. इथं दुखतंय नाही. व्हेरिएशन्स. हे तर दुखतंय. नाही. दोनदा नाही. इथे दुखतंय. नाही. तीनदा नाही बोलले. वा. इथं दुखतंय.
नर्स यांना इथिओपिया द्या. इकडे या. ऑपरेशनच्या वेळी आपण पेशंटला काय देतो? अनेस्थेशिया सर. अरे द्या ना मग. मला सांगताय नॉनसेन्स. रेस थ्री. भाईजान. अरे खवान. नर्स तुम्हाला किती वेळा सांगितलंय ऑपरेशनच्या सूर्या सँडविच कापायला घेऊ नका. कसं दिसतंय ते? एकीकडे मिओनी सॉस लागलाय, एकीकडे हिरव्या मिरच्याची चटणी. याला कापलं काय होईल याचं? डिस्गस्टिंग. हे आपलं हॉस्पिटल आहे, कळलं? हॉस्पिटल. सॉरी सर. सगळं कसं स्वच्छ हवंय. सॉरी सर. यार नेक्स्ट टाइम धुवून घ्या. ओके सर. एकदा माझ्याकडे बघा. हे हलवायचंय. ओके ओके. आय एम सॉरी. विचारे व्हेरी कॉमेडियन. ओके वन सेक. लवकर घेतली. नाही सर. ओके पकडा असं पकडा. माय गॉड. काय दरवाजा उघडला? ओ माय गॉड. नर्स आय एम कन्फ्यूज. माझ्या पोटात खूप दुखते. एक काम करा, मला जमणार नाही, तुम्ही ऑपरेशन करा. मी कशाला करू? मला सेल्फी दिली नव्हती. एक काम करा, आरसा द्या. माझं मीच कापून घेतो. काय घ्यायचं ते त्यानं आरसा तरी. हो सर, कलाकार समाजाला आरसा दाखवतो. मी कलाकाराला आरसा दाखवणारा कोण? दाखव रे. वाक्य यार, टाळ्यांचं वाक्य ना. एवढं नव्हतं. ओके सॉरी. आरसा दाखवा सर. तुम्ही घ्या आरसा दाखवा. माय गॉड. हे बघा एवढा मोठा आरसा आणलास. कातडा लिपस्टिक लावायची आहे. अरे, आता मला ते हे बघा ते द्या इकडे. ते हातात द्या. हा हे बघा अपेंडिक्स दिसलं की मला सांगा, मी कापतो. हा ओके. ते पोटात नूडल्स कसे दिसत आहेत? किडे आहेत ते किडे. तुमच्या थोबाडाकडे बघून दिसतंय तुमच्यात किती किडे असतील. नाही नर्स मला वाटतंय गांडूळ आहेत ते. गांडूळ तर मातीत असते ना. पोटात कशी माती असेल? हो. एवढे वर्ष कॉमेडीच्या नावाखाली काय खाताय? मातीच ना. काय बोल. ऐका, तुमच्या नाही होणार. तुमच्या सिनियर डॉक्टरना फोन लावा. सिनियर डॉक्टरला फोन लावा. त्यात काय एवढं? सिनियर डॉक्टर. हे करा पहिला. अरे तू काय चाललंय? त्यांना फोन दे. तुम्ही बोला प्लीज. तुम्ही बोला. मी कशाला बोलू? सेल्फी दिली तेव्हा. माझी आई ही पाया पडतो, तो सेल्फी काढणं सगळीकडे व्हायरल कर का पड बोल त्यांच्या. तुम्ही खरं असं करणार? करतो का? ओके दादा. नर्स. हाय सर. इश्श सर, तुम्ही पण लगेच सुरू होता. त्यांना काही चॉईस नसेल. तुम्ही पुढचं बोला ना. हो मला नाही चुकलं माझं. काय जबरदस्त त्याला आता बोला ना. आई ग फाडल्याने काय कॉमेडी चाललंय. हाय सर. सर मी नरस. किती वर्ष हेच बोलणार तुम्ही? हो, किती बोलता तुम्ही? प्लीज बोला. सर, आपल्याकडे एक पेशंट आले, त्यांच्या पोटात ना गांडुळासारखं काहीतरी दिसतंय, तर त्याच्या बाजूला अपेंडिक्स सारखं काहीतरी येतं. ते कापू का सर? कापू का? हॅलो सर, कापू का सर? कापू. अहो सर, कापलं मी. हो कट झाला. तुम्ही कापलं? वा, बरं झालं. सक्सेसफुल झालं. थँक्यू सो मच. एक मिनिट. हा सर, बोला ना. नव्हतं कापायचं? ऍसिडिटीच्या गोळ्या द्यायच्या होत्या? ओके सर, ओके. मी सांगते. झाडे काय कापलंस तू? मी कुठं कापलं? तुम्ही तर कापलं. अगं तूच सांगितलं म्हणून कापलं ना. अगं मला काय माहिती? मी आता पोट फाडला सगळं. कसा दिसतोय मी तो? सत्यन कपूर सारखा. सत्यन कपूर ना, हिरण्यकश्यप. अरे शिवा ना. आता शिवाच आहे. अरे शिवलं. अरे मला शिवात रे. शिवलं. हे तू शिव नका. अरे शिवाला कुणीतरी. अरे शिवा.
सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स किती आवडलाय? प्रसाद. फारच थर्ड क्लास. म्हणजे काय, मला आत्ता कळलं की संजूनी 3 दिवसात 125 करोडचा बिझनेस का केला. हे बघ, लोकांचं मला माहित नाही. गौऱ्या, मी तुझ्यासाठी पिक्चर पाहायला गेलो होतो आणि ते झाड आडून तुझ्याशी एंट्री आणि ते क्या बात आहे. कमाल कमाल. अंशूबद्दल मी काय बोलणार, म्हणजे खरंच 96 सालापासून आमची मैत्री, जवळपास 20-22 वर्ष मी अंशुमनला बघतोय. आजता गायत अंशुमनची एनर्जी आहे तशीच आहे. त्याचं विनोदावरचं प्रेम आहे तसंच आहे. दिवसेंदिवस ते वाढतच चाललंय. आणि मला भयंकर आवडतं अंशुमनला स्किटमध्ये किंवा कॉमेडी परफॉर्म करताना बघताना मला फार आवडतं. आणि गौरव, आजचं तुमच्या दोघांची कॅरेक्टरायझेशन मला भयंकर आवडली. म्हणजे अक्षरशः एक वेडा बावळट अत्यंत मूर्ख असा डॉक्टर माझ्यासमोर उभा राहिला, जो पेशंटला चावतोय काय, नाचतोय काय, आणि त्याला जी अंशुमननी साथ दिली, बहारदार वंडरफुल. मॅड परफॉर्मन्स होता आणि असेच मॅड परफॉर्मन्सेस अपेक्षित आहेत. अंशू, तू येऊन 4 चांद लावलेस हे तुलाही माहिती आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. मीही संजू पाहिला आणि तू लक्षात राहिलास माझ्या. आणि आज तू एका खूप सक्सेसफुल सिनेमाचा भाग आहेस, याच्याबद्दल तुला अभिमान वाटायला पाहिजे. सो खूप खूप अभिनंदन. आणि अशीच मॅड परफॉर्मन्स, अशीच खूप चार्ज्ड अप एनर्जी एक्सपेक्टेड आहे. मला असं वाटतं की आजपासून सगळेच एकदम करेक्ट ट्रॅकला आलेत आणि धमाल होणार आहे आता. आय एम जस्ट लुकिंग फॉरवर्ड की ह्याच्या पुढे पुढे काय काय तुम्ही करताय. मजा. खूप मस्त झाला, खूप छान झाला परफॉर्मन्स, खूपच भारी. एक मजेशीर काहीतरी आहे माझ्याकडे आज, जे मी खूप स्पेशल लोकांनाच देऊ इच्छिते आणि ज्यांचे असे मॅड परफॉर्मन्सेस असतात त्याच वेळेला मी हे देईन. तर माझ्याकडे एक बंदूक आहे, ज्या बंदुकीतून गोळ्या येत नाहीत. त्या बंदुकीतून खूप सारी माया, खूप सारं लक आणि खूप सारं प्रेम येतं. आणि एकदा ती बुलेट मी तुम्हाला अशी मारली की ती तुम्हाला लागणार आणि ती कायम तुमच्याबरोबर राहणार. सो मी ही बुलेट, आज पहिली बुलेट तुम्हाला देऊ इच्छिते. तिघांनाही दिलेली आहे मी. आणि आता मार्क्स. प्रसाद, क्या बात है. वा 11 गुण. क्या बात है. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. हसून हसून दुखणाऱ्या गालांना जरासा आराम देऊया. घेऊया एक छोटीशी विश्रांती. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण इथेच रंगते तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. ला 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 विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तुमच्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आता इथे येणार आहेत एक शिक्षण संस्थाचालक. त्यांच्या मुलीचं लग्न अगदी थाटामाटात पार पडतंय आणि या लग्नाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर आहे माहितीये? त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांवर आणि हेडमास्टरांवर. खास मराठवाडी स्टाईलमध्ये तुम्हाला हसवायला येत आहेत औरंगाबादचे 2 माहोल पट्टे, शैलेश आणि महेंद्र. हॅलो, कापले कुठे आहे तुम्ही? अरे तुम्ही बाहेर काय करू राहिले? अरे तुम्ही मुख्याध्यापक आहे ना, तुम्ही इकडे या. साहेब आलो साहेब काय झालं साहेब? तुम्हाला चिडायला काय झालंय काय साहेब? हे तुमच्या शिक्षकांनी काय लावलंय कापले? साहेब, सकाळपासून सगळे शिक्षक आपल्या मुलीच्या लग्नामध्ये का नाही अशी व्यस्त आहेत साहेब. आपल्या म्हणजे तुमच्या मुलीच्या लग्नामध्ये. मी त्यांना काल सांगितलं की जरी संस्था चालकाच्या पुरीचं लग्न असलं तरी ते आपल्या घरचं कार्य समजून ना तुम्ही त्यामध्ये धावपळ करा.
सकाळपासून ते धावपळ करतायत साहेब, काय झालंय काय? हा ते आवटे मास्तर हा. हा? हा. त्यांनी माझ्या भाच्याला डायरेक्ट पंक्तीतून उठवलं आणि कार्यालयाच्या बाहेर काढलं. साहेब आवटे मास्तरची चूकच नाहीये, चूक तुमच्या भाच्याची आहे. कसं आहे, आवटे सर भूमितीचे शिक्षक आहेत. आता तुमचा भाचा पंक्तीमध्ये जेवायला आला त्यावेळी आवटे सर त्याला म्हणाले की ही पंगत जिथं काटकोनात जाते त्या ठिकाणी जाऊन बस. आता तुमच्या भाच्याला काटकोन कळलाच नाही साहेब, ते तिथंच अंडाकृती फिरत राहिला, बसला दुसऱ्या जागेवर. आता नेहमीप्रमाणे आवटे सरनं त्याला असं उठवलं आणि कार्यालयाच्या बाहेर हाकललं. असं झालं साहेब. अरे पण त्याला असं काऊन उभं केलं होतं? ते काटकोन आहे ना साहेब. हा विद्यार्थ्यांची आकृती चुकली की आकृतीच्या पोझिशन मध्ये आवटे सर त्यांना असं उभा करते साहेब. आणि एखाद्याचा षटकोन चुकलं मग? अरे ही तुमची शाळा आहे का लग्न घर आहे? एक लक्षात ठेवा कापले, हा, साहेब. गेल्या 6 महिन्यापासून मी तुमचे पगार केलेले नाहीये. हा, साहेब. आणि तुम्ही जर असेच वागले ना तर पुढचे 6 महिने पण तुमची पगार करतच नाही मी. नाही साहेब, साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आत्ता बाहेर जातो, तुमच्या भाच्याला आतमध्ये पाठवतो आणि सगळ्या शिक्षकांना समजून सांगतो, व्यवस्थित समजून सांगतो. मी आलो. ओ इकडे या. काय झालं साहेब? ते मला मानलं का माझ्या मामीच्या पायाला लावायला? मला मानलंय ना साहेब. द्या हे घ्या साहेब. साहेब तुमच्या मामीच्या पायावरची सूज अजून उतरली नाही का साहेब? त्या अवतडे बाईंनी किती छड्या मारल्या माझ्या मामीच्या पायावर. हा हा हा. अरे वरातीतला डान्स करताना कोणी चुकलं तर पायावर छड्या मारते खरे. ते तुमच्या मामी ऑफबीट मध्ये नाचत होत्या ना साहेब. आणि आवताडे मॅडमचं तर तुम्हाला माहितच आहे, त्या डान्सच्या टीचर आहेत. आणि तुमची मामी साहेब, तुमचे मामा इकडे पुंगी वाजवत होते. त्या पुंगी समोर जर तुमची मामी डोलली असती तर काही प्रॉब्लेम होता का? त्या बँडवाल्या समोर अशी नागिन करायची काय गरज होती का तुमच्या मामीला साहेब? बरं असं एक नाही, असं 2 वेळेस नाही, असं 3 वेळेस झालं. त्याच्यामुळे ते डायरेक्ट आतमध्ये घुसल्या पायावर पट्ट्या आणल्या त्यांनी. अरे बाबा आमचा मामा खंबाभर दारू पिला होता, त्याचा पुंगीवर कंट्रोल नव्हता. पण तुमच्या मामीच्या तर नागिनवर कंट्रोल होता ना, मग त्यांनी असं अवतडे मॅडमचा पगार कापा. न झालेला. झाल्यावर कापा ना मग. कधी होणार आहे साहेब पगार? ते विषय जाऊ द्या. बरं, ठीक आहे. पण अवतडे मॅडमला सांगून ठेवा तुम्ही. मॅडमचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका साहेब. मी त्यांना सांगितलंय की असं वराडामध्ये का नाही तुम्ही असं कुणाच्या बी पायावर छाड्या नका मारू. हा. म्हणून त्यांनी तुमच्या मोठ्या वहिनीच्या हातावर छाड्या आणल्या साहेब. 75 वर्ष म्हातारी माझी वहिनी, तिच्या हातावर छड्या मारल्या तुम्ही? हा साहेब, ते मंगलाष्टक चुकल्या ना त्या तुमच्या मोठ्या वहिनी, म्हणून. नशीब आवताडे मॅडमनी त्यांच्या वाटावर छडी नाही आणली. अरे असं काहून केलं रे? नाही काय झालं, त्यांनी मंगलाष्टक रचली पण त्यांना यमकच साधता आला नाही साहेब त्याच्यात. अरे तिची यमाकडे जायची वेळ आली, तुम्ही यमक काय साधताय? मी म्हटलं साहेब की बाबा चिता रचायच्या वयामध्ये तुम्ही असं मंगलाष्टक रचायची गरज काय आहे? बरं रचले तर रचले. त्याच्यामध्ये ना का नाही त्यांनी नवरी मुलीचं नाव घेतलं, निशिगंधा, आणि लागल्या माईक हातामध्ये घेऊन बनायला, अशी मुलगी आमुची निशी, असं मीटर लांबलं. आवताडे मॅडम चिडल्या, निशिगंधा कसा सांगू तिचा मी धंदा. आता निशिगंधा धंदा हे लग्नाच्या मंडपात असं बरं नाही ना वाटत साहेब? माझी वहिनी धंदा म्हणन, रंधा म्हणन, गंध म्हणन, तिला छड्या मारायच्या नाही. नाही साहेब, मी ना आवताडे मॅडमची छडीच लपून ठेवली. हे बरं केलं. पण एक छोटासा प्रॉब्लेम झाला. काय? काय झालंय, नवरी मुलीला ना उखानाच पाठ होत नाहीये. त्याच्यामुळं ना आवताडे मॅडम त्यांच्या मागे अशी खावड्याची पोझिशन घेऊनच उभे आहेत. म्हणजे त्या कवा खावड्या हाणतील ना ते सांगताच येत नाही. अरे नवरी मुलगी रे ती, कसं वाटल नवरी मुलीला टेंगुळ आलेलं? अवताडे बाईला थांबवा. बर माझ्या मुलीला उखाना पाठ झाला नाही तरी हरकत नाही. साहेब. संस्था चालकाची पोरगी ती. असं पाठांतर करायला ती काही शिक्षकाची पोरगी आहे का? आणि आम्ही असे पाठांतर करत बसलो असतो ना, संस्था चालक झालो नसतो, एखादा मास्तरच झालो असतो ना आम्ही. हा ते बी बरोबरच आहे साहेब. लहानपणी आम्ही वर्गामध्ये अभ्यास करायचो ना, त्यावेळी का नाही दंगखोर पोरं आणि ढपोर यांना ना वर्गाचा मॉनिटर केलं जायचं साहेब. आम्हाला त्यावेळेस कळलं नाही की मोठ्यापणी सुद्धा असंच होणार आहे म्हणून समाजामध्ये.
हे दंगेपोर आणि ढपोर ना एक दिवस आमचे मॉनिटर होणार आहेत. पाहिलं कापले. काय झालं साहेब? तुम्ही टोमने मारायला लागले काय मला? नाही साहेब, हा टॉमना नाहीये साहेब. नक्की? हो साहेब, ही सत्य परिस्थिती आहे साहेब. हा, सत्य असलं म्हणजे बरोबर आहे. फोन आलाय साहेब. व्यायाचा फोन. बोला साहेब. भाऊसाहेब नमस्कार. हा, काय झाली ना तयारी चालू इथं? नाही नाही नाही, तुम्हाला कोण सांगे? नाही ऐका ना भाऊसाहेब. भाऊ 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 काय झालं साहेब? कापले. काय साहेब? माझ्या पोरीचं आणि त्या शित्या पाटलाचं लफडे हे माझ्या याह्याला कोणी सांगितलं? इतिहासाच्या सरांनी सांगितलं असं साहेब. कसं आहे, सकाळी ते मला काही गडबडीत भेटले आणि मला म्हणाले की मला आज कुणाचा तरी इतिहास असा जाम सांगावासा वाटतोय. त्यांनी सांगितलं असं साहेब. मेला इतिहासाचा मास्तर मेला, त्याची सुपारी देतो. साहेब साहेब एक थोडा प्रॉब्लेम झालाय. त्यांच्या सोबत ना आपले भूगोलाचे सर बी आहेत सर. आता ह्यो सीत्या पाटील आणि तुमची पोरगी कुठं कुठं भेटली आणि कुठं कुठं बसली, त्या स्थळाचे जर नकाशे तुमच्या व्यायाला त्यांनी काढून दिले असतील तर मग जरा अवघड होईल साहेब. सत्यानाश झाला, सगळा सत्यानाश झाला. पण साहेब बरं झालं जीवशास्त्राच्या मॅडम तुमच्या व्यायांना भेटल्या नाहीत ते. अरे कापले. काय काय झालं साहेब? कोणत्या जन्माचा सूड घेताय कापले? ह्याच जन्माचा सूड आहे साहेब. अहो लाख लाख रुपये घेऊन तुम्ही आमच्यासारख्या शिक्षकांना नोकरीवर ठेवता आणि घरचे काम करायला लावता साहेब. अरे सरकारी योजनेपासून खाजगी योजनेपर्यंत सगळ्या योजनेमध्ये राबून घेता. माझ्यासारख्या हेडमास्तराला तुम्ही तुमच्या लेकरा बाळाच्या लग्नात आहेराचे पाकिट गोळा करायला ठेवतात. साहेब शिक्षक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान द्यायला जातो. उद्याची पिढी घडवणाऱ्या माणसाचा जर तुम्ही असा घडी केला तर समाजाची घडी कशी नीट होणार साहेब? साहेब याच्यामध्ये ना तुमच्या आहेराची लिस्ट आहे साहेब. एकदा नीट चेक करून घ्या, मग मी माझ्या शिक्षकांना घेऊन बाहेर निघतो साहेब. माने सर 35,000. हा साहेब. आवताडे बाई 24,000. हा साहेब. कापले. काय झालं सर? एवढा आहेर केला तुम्ही? नाही नाही आहेर नाही केला साहेब. तुम्ही आहेर आपलं तुम्ही तुमच्या व्यायाला हुंड्यासाठी जो पैसा दिला होता तो पैसा आणि आहेराचा आलेला पैसा हा सगळा मिळून ना मी माझ्या शाळेतल्या कर्मचाऱ्यांचा पगार केलाय साहेब. ते पगाराचे पैसे आहेत साहेब. तुम्ही नीट चेक करून घ्या. एकही रुपया जास्त किंवा एकही रुपया कमी घेतलेला नाही साहेब आम्ही. म्हणजे माझ्या व्यायाला तुम्ही हुंडा दिला नाही? कशाला द्यायचा साहेब हुंडा? आम्ही शिक्षक विद्यार्थ्यांच्या समोर उभा राहून सांगतो की हुंडा देणं घेणं हे चुकीचं आहे, हे कायद्यानं गुन्हा आहे आणि तेच काम तुम्ही आम्हाला करायला लावतात साहेब. नाही तुम्ही एकदा नीट चेक करा साहेब. बघा बघा त्याच्यामध्ये काय लिहिलंय ते. आणि सगळ्यात महत्वाचं साहेब आमचा जो रेव्हेन्यू स्टॅम्प आहे ना तो आम्ही आमच्याच पैशाने आणलाय बरं का. तुम्ही लावा हिशोब साहेब, लावा हिशोब. 23, 16 साहेब तुमचा बुद्ध्यांक किती हे माहिती आहे मला. मी ना तुमच्यासाठी एखादं कॅल्क्युलेटर घेऊन येतो साहेब. कापले तुझा पगारच कापील मी. नाही कापायची गरजच नाही. मग हुंड्याच्या पैसा तुम्ही अगोदरच पगार काढून घेतलाय साहेब. कॉमेडीचा हा हंगामा असाच सुरू राहणार आहे, पण छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही बघताय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. याला म्हणतात एकच पंच, हादरला मंच. बघूया तुमचा हा पंच आपल्या सरपंचांना कसा वाटला. प्रसाद. बऱ्यापैकी वाईट होतं. म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी व्यथेवरती, कुणाच्या ना कुणाच्या तरी प्रॉब्लेमवरती तुम्ही विनोदानी भाष्य करताय, तुम्ही त्याच्यावर प्रकाश टाकायचा प्रयत्न करताय आणि हा तुमच्या जोडीचा USP आणि त्याला माझा सलाम आहे. 2 कॅरेक्टर जेव्हा आमच्या समोर प्ले होत आहेत आणि 8 कॅरेक्टर तुमच्या थ्रू आम्हाला दिसत आहेत तुमच्या संवादातून, पण ती बाकीची कॅरेक्टर, त्या आवटे सर, त्या मॅडम, या सुद्धा आमच्या डोळ्यासमोर तितक्याच ताकदीने उभ्या केल्यात, म्हणून तुम्हाला सांग.
खूप मोठा मंच तुम्हाला मिळाला आहे. सोनी मराठीसारखी मोठी वाहिनी आज तुमच्या पाठीशी उभी आहे, जी तुम्हाला पुढे न्यायला अत्यंत उत्सुक आहेत. आम्ही सुद्धा त्याच्याचसाठी आहोत की तुमच्यामधलं टॅलेंट शोधून तुम्हाला एक मोठं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आम्ही इथे बसलोय. ही वाहिनी सुद्धा त्याच्यासाठीच हा कार्यक्रम लोकांसमोर आणती आहे. तर त्याचं भान तुम्ही प्रत्येक वेळेला ठेवलं पाहिजे. आणि जसं मागच्यापेक्षा हा परफॉर्मन्स उत्तम वाटला, पुढच्या एपिसोडचा परफॉर्मन्स ह्याच्यापेक्षा उत्तम मला अपेक्षित आहे. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. सई, ही शाळा, ही संस्था कुठली होती माहित नाही, पण या शाळेचा विषय लयच हार्ड होता आणि मला लय आवडला. थँक्यू. खूपच भारी. थँक्यू. हसायलाही आलं आणि थोडं इमोशनली व्हायला झालं. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक परिपूर्ण परफॉर्मन्स होता. ऑल द बेस्ट. कीप इट अप. थँक्यू. सुपर, सुंदर कमेंट्स मिळाल्यात. आता जाणून घेऊयात आपल्या सरपंचांनी आपल्याला मार्क किती दिलेत. सई, जोडी मेंटेन करा. 2 मार्क्स जोडीचे आहेत, 8 मार्क्स एकत्र परफॉर्मन्सचे. क्या बात है. 10 गुण. क्या बात है, क्या बात है. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. मंडळी, आता जाणून घेऊया आपल्या सरपंचांना आजचा हा कॉमेडीचा मुकाबला कसा वाटला. प्रसाद. फार सुंदर. मागच्या भागापेक्षा बरीच पावलं आपण पुढे आलोय. म्हणजे आजचे परफॉर्मन्सेस पण माइंड ब्लोईंग होते. प्रसाद, नम्रता, गौरव, वनिता, महेंद्र, शैलेश. फक्त एक गोष्ट मी खूप मिस करतोय, मला खूप मिसिंग वाटते आजच्या एपिसोडमध्ये, की तुझी साडी कुठे आहे. हा, म्हणजे तू हे परकर ब्लाऊज घातलं, पदर पण घेतलायस, पण ती साडी. Okay, I am with you on this, Prajakta. Some people just don't understand fashion. It's all right. It's all right. थँक्यू. नाही, जोक सपाट. प्राजक्ता, विनोद तेव्हाच खुलतो जेव्हा त्याच्या सोबतीला सौंदर्य असतं, आणि तू या शोचं सौंदर्य आहेस. थँक्यू. सईला हा कॉमेडीचा मुकाबला कसा वाटला. खूप छान वाटला. मुकाबला रंगलाय असं वाटलं. आणि असंही वाटलं की हळूहळू टीम मेंबर्स खुलू लागले आहेत आणि मजा येते. आम्ही पण त्यांच्याबरोबर खुलत चाललो आहे. अशीच एनर्जी राहू दे. असंच छान. मला द बेस्ट पार्ट अबाउट दिस शूट इज इथे येऊन खूप हसायला मिळतं आणि त्याच्यामुळे नकळत तुम्ही खूप आशीर्वाद घेऊन जाता घरी, कारण तुम्ही हसवता आणि तुम्हाला त्याचं नकळत पुण्य मिळतं आणि केवढं सारं मिळतं. सो या कीप इट अप. खूप भारी. तर मंडळी, कार्यक्रमात वेळ झालेली आहे रामराम म्हणण्याची. भेटूया उद्याच्या भागात याच ठिकाणी, कारण इथेच मिळते तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य